नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण मस्त अशी वांग बटाट्याची भाजी बघणार आहोत. तर इथे मी वांगे बटाटे चिरून पाण्यात टाकून ठेवले होते. आता ते तेलात असे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत. अगोदर 2-3 मिनिटं वांग बटाटा परतवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये एक शिमला मिरची घालायची आहे. तर तुम्हाला शिमला मिरची आवडत नसेल तर नाही घातलीत तरी पण चालतं, पण छान लागते या भाजीमध्ये शिमला मिरची तुम्ही घातली तर. आता हे जे भाज्या आहेत का आपल्याला तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहेत किंवा छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत त्या तेलामध्येच. जेणेकरून आपण भाजी शिजते वेळेस याला जास्त वेळसुद्धा लागणार नाही भाजी शिजताना आणि आपली भाजी पण चवीला पण छान होईल. तर आता लगेच मी काढून घेतलेल्या आहेत त्या भाज्या आणि आता आता तीच कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक मोठ्या आकाराचा कांदा अशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि इथे एक टोमॅटो घातलेला आहे. सर्व जे जिन्नस आहेत का आपल्याला छान असे शिजवून भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर थंड करून त्याची एक प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर आता आपले मसाले थंड होऊन मी ते बारीक करून घेतलेले आहे. तर लगेच फोडणी करून घेऊयात. तर मी इथे 1-2 चमचे मोठे चमचे मी इथे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी प्युरी तयार करून घेतलेली आहे का ती टाकून घ्यायची आहे. आता याला छान असं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे का तो पूर्णपणे निघून जाईल. कारण आपण कांदा, टोमॅटो भाजलेलाच आहे, त्यामुळे ही जी प्युरी आहे का जास्त वेळ भाजायला वेळ नाही लागत. तर झटपट अशी ही भाजी तयार होते. तुम्ही ह्या पद्धतीची ही वांगा बटाट्याची भाजी एकदा नक्की करून बघा आणि ही जी भाजी आहे का तुम्ही भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. आता सुके मसाले टाकून घेऊयात. 1 मोठा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा मी इथे लाल तिखट आणि 1 मोठा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. पाव टीस्पून हळद पावडर घातलेली आहे. आता मसाले छान परतवून घ्यायचे आहेत आणि मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं आहे. तर या भाजीला आपल्याला पूर्णपणे पाणी गरमच वापरायचं आहे. थंड पाण्याचा वापर करायचा नाही. थंड पाणी घातलं तर भाजीची चव बिघडू शकते. त्यामुळे असं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे जे मसाले आहेत का तेल सुटेपर्यंत छान असे परतवून घ्यायचे आहेत. आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आपण जे भाज्या तयार करून घेतल्या होत्या का त्या घालून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर क्रश करून या भाजीला घालायची आहे. मस्त अशी चव उतरते कसुरी मेथीची. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. बाजूच्या गॅसवर मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे. तर इथे आपल्याला पाणी गरमच घालायचं आहे. तर बघू शकता कशी मस्त अशी चमचमीत आपली ही भाजी दिसत आहे. तुम्हाला जर पातळ भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशीच मसाल्यामध्ये शिजवून सुद्धा खाऊ शकता. पण मी थोडीशी लपलपीत ही भाजी तयार करून घेतलेली आहे. तर तुम्हाला जेवढं घट्ट पातळ भाजी हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. तर तुम्ही ही पुरीसोबत सुद्धा भाजी खाऊ शकता. मस्त अशी चवीला भन्नाट लागते. तुम्ही या चवीची एकदा नक्की करून बघा. आता चवीनुसार मीठ घालूयात, कोथिंबीर घालूयात आणि याला एक 5 ते 10 मिनिटं आपण याला वाफ देऊन घेऊयात. कारण आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आता आपल्याला पूर्णपणे मसाल्यामध्ये ह्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या भाज्या शिजलेल्या आहेत मी टोटली एक 7 ते 8 मिनिटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आणखीन एखाद मिनिटच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि लगेच काढून घ्यायची आहे. बघू शकता रंग किती छान आलेला आहे. एकदम दाटसर अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.